सध्या आता कसं झालेलं आहे लेडीजचं की जेव्हा ती माहेरी असते तेव्हा आईबाप तिला काय सांगतात, ए बाई तू इथं काही करू नको बरं का, तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तुला काय करायचं आहे आणि काय दिवे लावायच्यात ते नक्की लाव. मग असं झाल्यानंतर लेडीज पण काय म्हणते की जाऊ द्या, आता आईवडील सांगतायत आपण नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर काहीतरी नक्की करण्याचा प्रयत्न करू. परंतु आपलं लग्न झाल्यानंतर परत नवऱ्याच्या घरी सासू सासरे म्हणा, नवरा काय म्हणतो की तुला आईबापाची तर शिकता नाही आलं का, तू आता इथे शिकत बसणार आहे का संसार करणारीच, असे सासू सासरे शेजारी पाजारी सगळे म्हणतात. मग लेडीजनी नेमकी शिकायचं कधी आणि कुठे? माहेरचे असं म्हणतात, सासरचे तसे म्हणतात. मग शिकायचं कधी या पेचाट्यात अटकुळे ना ज्या महिलांची हिंमत हरवलेली असते ना त्या महिलांसाठी हा खास व्हिडिओ आहे. की गरिबी ही आपली तात्पुरती असते, काय गरिबी ही आपली तात्पुरती असते, पण जिद्द आपल्यात कायमची असते, काय जिद्द आपल्यामध्ये कायमची असते. म्हणून गरिबी आहे म्हणून कधीही लाजायचं नाही की मी गरीब आहे, आता मी कशी काय शिकू आणि कसं काय उंबऱ्याच्या बाहेर पडू आणि माझं वय झालं आहे, आता मला 2 मुलंही झालेत, मग मी कशी काय शिकू बरं, आता माझं मुलाचं शिकायचं वय आणि मी कसं काय शिकणार. अशा कितीतरी महिला आहे ज्यांनी लग्न झाल्यानंतर 10वी 12वीची परीक्षा दिली आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत. म्हणून कोणत्याही स्त्रीने असं कधीही मनात ठेवायचं नाही. ज्यांना शिकण्याची हिंमत ठेवायची ना त्यांनी वयाचं भान न ठेवता शिकत राहा. नक्कीच तुम्हाला एक दिवस यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपला जमाना तर पूर्ण गेलेला आहे, परंतु आपल्याला आपल्या मुलाबाळाचं जर आयुष्य घडवायचं असेल ना तर आपल्याला 2 रुपये कमावणं एवढं गरजेचं आहे ह्या महागाईच्या काळामध्ये की 2 रुपये कुठं उपयोगी येतील याचा भरवसा नाही. म्हणून लेडीजने स्वतःच्या पायावरती उभ्या राहा. आणि तुम्हाला जॉब नाही ना करता, कारण जॉबची ड्युटी 12 घंटे म्हणजे 7 किंवा 8लाच घर आपल्याला सोडावं लागतं. मी तुम्हाला म्हणत नाही तुम्ही कंपन्यांनी जा, पण घरी बसूनसुद्धा भाकरी चपाती हा जरी तुम्ही व्यवसाय स्टार्टअप केला ना, आज भाकरी इथं 25 ते 30 रुपयाला जाते, चपाती 12 ते 15 रुपयाला जाते. हाच जर बिझनेस तुम्ही घरून जर स्टार्टअप केला, फक्त हॉटेलला पुरवा, बघा तुम्ही एक नंबर बिझनेसमॅन होता. की आपल्याला लगेच एवढं मॅन्युफॅक्चरिंग एवढं प्रोडक्शन करायचंच नाही आहे. थोड्यातून थोड्या सुरुवात करून तुम्हाला एक्झाम्पल देऊ, लिज्जत पापड हे काय होतं, काहीच नव्हतं. सरळ त्यांनी घरून बिझनेस स्टार्टअप केला होता, पण आज त्यांचा ब्रँड एवढा मोठा झाला आहे ना की त्या ब्रँडची बरोबरी कोणीच करू शकत नाही. म्हणून लेडीज काय करू शकते हे जर तुम्हाला दाखवायचं असेल ना, त्यासाठी तुम्हाला स्वतःला घराच्या बाहेर पडावं लागन आणि बिझनेस स्टार्टअप करावा लागेल. म्हणून लाज कधी बाळगायची नाही. कुणी आपल्याला 4 घास द्यायला येत नाही, कुणी आपल्या मुलाबाळांना सांभाळत पण नाही. आणि वय 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 काय म्हणता, काय वय तुमचं 40-50? अहो कितीतरी महिला असे 60-70च्या नंतर बिझनेस स्टार्टअप केला आहे. आपलं तर अजून काहीच वय नाही. म्हणून प्रत्येक महिलेने नेमकी हा व्हिडिओ बघा आणि विचार करा, घरून का व्हायना बरं थोडासा का व्हायना बिझनेस स्टार्टअप करा.